वेदा, तुला कोणी काही बोललं का? मला सांग, मी बघते त्याच्याकडे. काय झालं बेटा? मीरा बाळावरून वेदावर रागवली वाटतं. सांग ना, काय झालंय? वेदा, काय झालं राजा? का रडतीयस? वेदा, तू हे स्केच काढलं म्हणून तुला कोणी काही बोललंय का? हे बबुडी, सांग ना. मला सांगणार नाहीस? मी आईला स्केच दाखवलं हां. आणि विचारलं की माझा लहान भाऊ कधी येईल. तर मग ती माझ्यावरती रागवली. ती चिडली माझ्यावरती. मीरा ना वेड्यासारखं वागायला लागली. लहान मुलांशी कसं वागावं हेही कळत नाहीये तिला. मलाच बोलायला लागेल तिच्याशी. वेदा, हे बघ, आईची ना थोडीशी तब्येत बरी नाहीये म्हणून तिने चिडचिड केली असेल. पण माझं काय चुकलं? मी फक्त स्केच काढलं. हे, तुला कोणी सांगितलं तुझं चुकलंय? हा, उलट तू इतकं सुंदर स्केच काढलंयस. तुझं काहीच चुकलं नाही असं अजिबात विचार करायचा नाही. हा, म्हणजे आईला बाळ होणार, माझा भाऊ येणार. हो, हो, आईला बाळ नक्की होणार. फक्त थोडासा वेळ लागेल. चालेल? चालेल मला. बरं ऐक, आपण ना हे स्केच आहे ना ते कुठेतरी नीट ठेवून देऊया. चालेल? दे बाबा. चल चल. कुठे ठेवायचं? मंजिरी, मीराचं बाळ म्हणजे या घराचा वारस ना. रामपुऱ्यांचा वारस कसा जन्माला येतो ना ते बघतेच आता मी.